नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीमध्ये पहिला प्रश्न पहा. राहा-वीर योजना कोणत्या सरकारची आहे? तर पहिला ऑप्शन आहे महाराष्ट्र, दुसरा आहे मध्य प्रदेश, तिसरं ऑप्शन आहे उत्तर प्रदेश, चौथं ऑप्शन आहे दिल्ली. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 दिल्ली. तर राहा-वीर योजना ही दिल्ली सरकारची योजना आहे. तर योजनेचे नाव बघून घ्या. राहा-वीर योजना आहे, राज्य दिल्ली. उद्देश अपघातग्रस्तांना मदत करणे, गंभीर जखमी व्यक्तींना गोल्डन आवर अपघातानंतरचा पहिला तास तात्काळ हॉस्पिटलमध्ये, मदत करणाऱ्याला बक्षीस म्हणून 25,000, दरवर्षी 10 उत्कृष्ट राहा-वीरांना राष्ट्रीय पुरस्कार, प्रत्येक 1,00,000 रुपये व प्रशस्तीपत्र. ही योजना मोटर व्हेकल ॲक्ट 2019 अंतर्गत. पुढील प्रश्न पहा. महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाचे आयुक्तपदी कोणाची निवड झाली? पहिला ऑप्शन आहे राजेश अग्रवाल, दुसरा ऑप्शन आहे संदीप देशमुख, तिसरा ऑप्शन आहे राधिका रस्तोगी, चौथा ऑप्शन आहे संदीप जयस्वाल. तर महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाच्या आयुक्तपदी संदीप देशमुख यांची निवड झालेली आहे. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 संदीप देशमुख. तर राजेश अग्रवाल 1989 बॅचचे मुख्य सचिव, चीफ सेक्रेटरी महाराष्ट्र शासन. मनीषा पाटणकर म्हैसकर अतिरिक्त मुख्य सचिव गृह विभाग. त्यानंतर बघा राधिका रस्तोगी अतिरिक्त मुख्य सचिव अपील व सुरक्षा. त्यानंतर आहे संजीव जयस्वाल उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हाडा. पुढील प्रश्न पहा. धर्म गार्डियन युद्ध सराव कोणत्या 2 देशात होतो? पहिला ऑप्शन आहे भारत चीन, दुसरा ऑप्शन आहे भारत रशिया, तिसरा ऑप्शन आहे भारत फ्रान्स, तिसरा ऑप्शन आहे भारत जपान. तर धर्म गार्डियन युद्ध सराव हे भारत आणि जपानमध्ये होतं. तर पहिला ऑप्शन क्रमांक 4 याचं करेक्ट उत्तर आहे भारत आणि जपान. तर बघा भारत आणि जपान संयुक्त सैन्य सराव आहे हा. सुरुवात 2018 झाली. 2026 हे 7वा सराव आहे. ठिकाण उत्तराखंड. उद्दिष्ट दहशतवादाविरोधी कारवाईचे प्रशिक्षण, सैन्यातील समन्वय वाढवणे. भारताकडून सहभागी लडाख स्काउट इंडियन आर्मी, जपानकडून सहभागी जापान ग्राउंड सेल्फ डिफेन्स फोर्स. पुढील प्रश्न पहा. नुकतेच मे 2026 कोणत्या केंद्रशासित प्रदेशाने आपल्या पर्यटन क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे? पहिला ऑप्शन आहे मणिपूर, दुसरा ऑप्शन आहे नागालँड, तिसरा ऑप्शन आहे लडाख, चौथा ऑप्शन आहे मेघालय. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 लडाख. पुढील प्रश्न पहा. ग्लोबल AI ब्रेन रेस 2026 भारत कितव्या स्थानावर राहिले? पहिला ऑप्शन आहे 5व्या, दुसरा ऑप्शन आहे 6व्या, तिसरा ऑप्शन आहे 7व्या, चौथा ऑप्शन आहे 8व्या. तर भारत हे 6व्या क्रमांकावर राहिलेलं आहे. ऑप्शन नंबर 2 याचं योग्य उत्तर राहणार आहे. तर अहवालात 100हून अधिक देशांचे मूल्यांकन. अमेरिका 100 पैकी 82 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. भारत 100 पैकी 32 गुणांसह 6व्या स्थानावर आहे. AI रँकिंगमधील पहिले 6 देश. पहिला बघा युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, दुसरा आहे चीन, तिसरा आहे सिंगापूर, चौथा आहे दक्षिण कोरिया, पाचवा युनायटेड किंगडम आणि 6वा आहे आपला भारत. तर बघा आजच्या चालू घडामोडी मी इथपर्यंतच. दररोज सकाळी 8 वाजता आपला व्हिडिओ येत असते या चॅनलवर चालू घडामोडीचा. तर सर्वांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.